श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा अध्याय आहे 25वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तुची गुरु शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणी, बोलिला माते परमार्थ. ऐसा कृपाळू परमेश्वर, आपण झाला अवतार, एरा दिसतसे नर, तेची अज्ञानी प्रत्यक्ष. तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रतीक्षेशी, पुढे कथा वर्तली कैसी, निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा, गुरुची अगम्य लीला, सांगता न सरे बहु काळा, साधारण मी सांगतसे. समस्त लीला सांगता, विस्तार होईल बहु कथा, या कारणे क्वचिता, निरोपितसी बाळका. पुढे अपूर्व वर्तले एक शिष्या नामधारक, विदुरा नामे नगर एक, होता राजा यवन तेथे. महाक्रूर ब्रह्मदेशी, सदा करी जीव हंसी, चर्चा करावी ब्राह्मणासी, वेद म्हणावी आपणा पुढे. विप्रासी म्हणे यवन, एका असती विद्वजन, आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे. त्या ते द्रव्य देईन बहुत, सर्वामध्ये मान्यवंत, जो का सांगेल वेदार्थ, विशेष त्याची पूजा करू. ऐसे एकोणी ज्ञानी जन, नेनो म्हणती वेद आपण, जे का असती मितीहीन, काक्षा करीती द्रव्याची. जो जावोनिया म्लेच्छा पुढे, वेदशास्त्र वाचिती गाडे, म्लेच्छ म्हणी असे कुंडे, एके अर्थे यज्ञकांडाचा. म्हणे विप्रयत्न करीती, पशु हत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छा ते नंदिती, पशुवदिती म्हणोनिया. येणे परी ब्राह्मणासी, निंदा करी बहुवसी, योग्यता पाहून द्विजवरांशी, अपार द्रव्य देतसे. येणे परी तो यवन, देतो द्रव्य म्हणून, ऐकते झाले सकळ जन, देशादेशी विप्रवर्ग. वेदशास्त्री निपुण, द्रव्यावरी ठेवूनी मन, भेटीसी जाती ब्रह्मन, वेद म्हणती यवना पुढे. ऐसे मंदमती विप्र, त्यांची जोडी यमपुर, मंदोन्मत दुराचार, तेच इष्ट कलीचे. येणे परी वर्तमानी, वर्तत असता एके दिनी, मंद भाग्य विप्र दोनी, येऊनी भेटले राया. वेदशास्त्र अभिज्ञाती, तीन वेद जाणो म्हणती, तया येवना पुढे कीर्ती, आपली आपण सांगती. विप्र म्हणती रायासी, कोणी नाही आम्हा सरसी, वाद करावया वेदासी, नसती चारी राष्ट्रात. असती जरी तुझ्या नगरी, त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी, चर्चा करावी द्विजांनी. विप्रवचन ऐकोनी, राजा पडला अभिमानी, आपल्या नगरचे विप्र आणोनी, समजता ते पुसेतो. राजा म्हणे समजतासी, चर्चा करावी तुम्ही यासी, जे जिंकिती तरखेसी, त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनी अज्ञानी जन, म्हणती म्लेच्छा लागून, आम्हा योग्यता नाही जाण, त्या ब्राह्मणा ते केवी जिंकू, आम्हामध्ये हेची श्रेष्ठ. विप्र दोघे महासुभट, या ते करोनी प्रकट, मान द्यावा महाराज. ऐसे म्हणती द्विज समस्त, ऐकोनी राजा मान देत, वस्त्रे भूषणे देई विचित्र, गजावरी आरूढविले. आरूढओनी हस्तीवरी, मिरवा म्हणे आपुल्या नगरी, नाही विप्र याचे सरी, हेची राजे विप्राचे. आपण राजा यवनासी, हे दुजे राजे द्विजासी, ऐसे भूसर तामसी, म्लेच्छा पुढे वेद म्हणती. महातामसी ते ब्राह्मण, द्विजा ते करुनिया दूषण, राजे म्हणविते आपण, तया यवन राज्यात. ऐसे असता वर्तमानी, विप्रमंधा देव्या पुनी, राजा पुढे जावोनी, विनविता ती परियेसा. विप्र म्हणती रायासी, आम्हा योग्यता बहुवसी, न मिळे एखादा वादासी, वृथा झाले शिकोनिया. आमुचे मनी बहु आर्ता, करणे वाद वेदशास्त्री, निरोप देई जाऊ आता, विचारू तुझ्या राष्ट्रात. जरी मिळेल एखादा नरू, तया सवे चर्चा करू, न मिळे जैसा द्विजवरू, जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे. राजा म्हणे तयासी, जावे राष्ट्री त्वरितेसी, पराभवावे ब्राह्मणासी, म्हणून निरोप देता झाला. यवनाचे याज्ञेसी,
निघाले द्विजवर तामसी पर्यटन करिता राजासी गावोगावी विचारिती गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिण पंथ भीमातिरी असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेद तिनी अनेक शास्त्री अभ्यज्ञ महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनी पासी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम म्हणून आम्ही नेनो वेद तिनी अथवा नये वेद एक. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.